हाय गर्ल्स, तुम्ही पण हे ऐकलंय का की तुम्हाला जर का सेलिब्रिटी टाइप ग्लोवी लुक हवा असेल तर बरेच जण सजेस्ट करतात की स्ट्रोक क्रीम वापरायची आहे नॅचरल ग्लो करण्यासाठी तुमचं फेस. त्यामध्ये म्हणजे काही नामांकित स्ट्रोक क्रीम येतात आणि त्यातल्या त्यात सगळ्यात फेमस येते म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा येते स्ट्रोक क्रीम ऐकल्याबरोबर म्हणजे मॅकची स्ट्रोक क्रीम. पण त्या क्रीमबद्दल आज मी एक गंमत इथे शेअर करणार आहे. ती क्रीम छानच आहे, नो डाऊट. त्याच्याबद्दल माझ्याकडे त्यातले दोन्ही शेडमधले हे सॅम्पल्स आहेत. ते मागवण्याआधी मी हे सॅम्पल मागवलेलं होतं चेक करण्यासाठी आणि आता मी तुम्हाला ते अप्लाय करून दाखवणार आहे. प्रोबॅबली गोल्डन कलर हा जातो माझ्या स्किन टोनसाठी, पिंक कलर हा फेअर स्किन टोनसाठी परफेक्ट जाईल. सो मी इथं गोल्डन यूज करून दाखवणार आहे. पण त्याच्यासोबत एक सिक्रेट मी शेअर करणार आहे, ते म्हणजे की ही जर क्रीम तुम्हाला जर का घ्यायची नसेल किंवा तुम्हाला स्पेंड करावीशी वाटत नसेल, जसं की ही क्रीम एक्सपेन्सिव्ह आहे, तर तुम्हाला जर का याच्यावरती स्पेंड करायचं नसेल आणि अशा टाईपचा जर तुम्हाला रिझल्ट घर बसल्या जर तुम्हाला एखादी गोष्ट वापरून हवा असेल तर ते कसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथं केलेलं आहे आपलं बेसिकली ह्या क्रीमचं काम काय आहे, हे इल्युमिनेटिंग क्रीम आहे प्लस मॉइश्चरायझर पण आहे आणि ब्राईटनिंग मॉइश्चरायझर आहे, जे की हायलाईट सोबत तुम्हाला हायड्रेशन पण प्रोव्हाइड करतं आणि छान म्हणजे तुमचा बेस ग्लोवी करण्यासाठी किंवा ही क्रीम तुम्ही ॲज अ बिफोर फाउंडेशन पण वापरू शकता ड्यूवी फिनिश लुकसाठी किंवा फाउंडेशनमध्ये मिक्स करूनही वापरू शकता किंवा डेली यूजसाठी ॲज अ मॉइश्चरायझरही वापरू शकता. म्हणजे भरपूर वेज आहेत किंवा हायलायटर ॲज अ हायलायटर पण तुमच्या मेकअपवरती पण लावू शकता. तुम्हाला दाखवते, ही काइंड ऑफ अशी क्रीम आहे. याच्यामध्ये जे शिमर पार्टिकल्स आहेत ते एकदम फाईन आहेत, म्हणजे तुम्हाला असं लावल्याच्या नंतर चंकी वगैरे अजिबात जाणवत नाही. एक नॅचरल ड्यूवी लुक येतो की जसं वाटतं की चेहरा तुमचा विदिन ग्लो करतोय की काय. तर मी हे अप्लाय करून दाखवणार आहे तुम्हाला गोल्डन कलरमध्ये. आणि त्याच्यासोबत इथे आणखीन एक गोष्ट मी शेअर करणार आहे, ते म्हणजे हे आहे माझं सेटाफिलचं मॉइश्चरायझर. त्यामध्ये माझं मी काय केलेलं आहे, म्हणजे घरी होममेड जर का तुम्हाला स्ट्रोक क्रीम बनवायची असेल तर इथे एक ट्रिक सांगते मी. तुमच्याकडे जर का पावडर हायलायटर असेल किंवा प्रेस हायलायटर जरी असेल तर त्याला तुम्ही असं फाईन ह्याच्यामध्ये पावडरमध्ये कन्वर्ट करून तुमच्या फेवरेट मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही ते मिक्स करू शकता आणि तुमची स्ट्रोक क्रीम तयार होते. स्ट्रोक क्रीममध्ये वेगळं असं फार काही नसतं की ज्याला की तुम्हाला खूप एक्स्ट्रा पैसे घालून विकत घ्यायची काही गरज नाहीये असं मला तरी वाटतं. कारण ही जी क्रीम आहे, मी घरी बनवलेली जी स्ट्रोक क्रीम आहे, ती पण काइंड ऑफ सेमच काम करते. म्हणजे सेटाफिल मॉइश्चरायझर नो डाऊट छानच आहे. त्याच्यामध्ये जर का तुम्ही हायलायटर मिक्स केलं तर ते छान स्ट्रोक क्रीम सारखं तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतात. चला तर मी तुम्हाला हे अप्लाय करून दाखवते. एका बाजूला मी हे माझं होममेड स्ट्रोक क्रीम लावणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मी मॅकची स्ट्रोक क्रीम लावणार आहे. मी हे पूर्ण हाफ फेसवरती लावून घेणार आहे, नाकावरती आपण नको लावायला. मॅकची जी ही स्ट्रोक क्रीम आहे ती खरोखरच म्हणजे खूप छान आहे, पण एवढंच आहे की खूप महाग आहे. याचं जी ट्यूब आहे ते 4000च्या म्हणजे नक्की मला माहिती नाही इंडियामध्ये त्याची काय प्राइस असणार आहे, पण ते जवळपास 3-3.5 हजाराच्या पुढेच आहे, जे की एक्सपेन्सिव्ह आहे. तुम्ही बघू शकता नुसते स्ट्रोक क्रीमनी चेहरा किती छान ग्लो करतोय. ही क्रीम तुम्ही ॲज अ म्हणजे आता महाग आहे म्हणून सांगा, नाहीतर डेली मॉइश्चरायझर म्हणूनही वापरायला अप्रतिम आहे. म्हणजे काही जरी नाही केलं, नुसती क्रीम जरी लावली तर चेहरा इतका छान ग्लो करतो आणि हा एकदम असं नॅचरली ग्लो करतो असं वाटतोय. याचे जे शिमर पार्टिकल्स आहेत ते अजिबात म्हणजे असं व्हिजिबल नाही आहेत, खूप छोटे आहेत. ओके, तर आता ह्या बाजूला मी अप्लाय केलेलं आहे मॅकची स्ट्रोक क्रीम आणि आता मी लावत आहे होममेड स्ट्रोक क्रीम. याच्यामध्ये मी लॅक्मीचं आय गेस लॅक्मीचं हायलायटर मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये बॉटल माझ्याकडनं फुटलेली, ती वेस्ट नको जायला म्हणून मी ते हायलायटर मिक्स केलं होतं.
डिफरन्स तुम्ही बघू शकता. हा थोडासा येलो टोनमध्ये गोल्ड, जसं की मी म्हटलं हा मी गोल्डन शेडमध्ये लावला आहे. हा थोडासा येलो टोनमध्ये मला वाटतोय. आणि इकडचं जर बघाल तर ग्लो आहे इकडे पण. आणि त्याच्यासोबत स्किन खूप छान हायड्रेटेड राहते याच्याने. जसं की सेटाफिल म्हणजे 24 आवर हायड्रेशन, हायड्रेट फॉर 48 आवर्स आहे. म्हणजे हे हायड्रेशनसाठी जर का तुम्हाला लावायचं असेल आणि मेकअप जरी नसेल करत आणि तुम्हाला दररोज जरी हे जर तुम्ही यूज करत असाल ॲज अ मॉइश्चरायझर, तर त्यामध्ये तुम्ही असं हायलायटर मिक्स करून यूज केलं तर अजून छान त्याचं म्हणजे सोने पे सुहागा होईल. म्हणजे चेहरा इतका दररोजच ग्लो करेल. जरुरी नाही की तुम्ही जेव्हा मेकअप कराल तेव्हाच तुम्हाला ग्लो आवडेल. एव्हरीडे पण कोणाला नको असतो. या बाजूला मी लावलेली आहे होममेड स्ट्रोक क्रीम आणि या बाजूला मी लावलेली आहे ही मॅकची स्ट्रोक क्रीम गोल्ड शेडमध्ये. डिफरन्स तुम्ही बघू शकता. पर्सनली मला तर हा वे बेस्ट वाटतो, कारण एवढे जास्त पैसे मी तरी स्ट्रोक क्रीमवरती नाही घालवणार. ते जेव्हा या क्रीमनी पण सिमिलर रिझल्ट्स बघायला मिळतात तेव्हा मला एक्स्ट्रा पैसे घालून ही क्रीम विकत घ्यायची गरज भासत नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही की मी मॅकची स्ट्रोक क्रीम चांगली नाही असं म्हणतीये. मॅकची स्ट्रोक क्रीम दी बेस्ट आहे, पण खूप महाग आहे. ज्यांना पैसे खर्च करायचे आहेत त्यांनी नो डाऊट जाऊ शकतात, ती उत्तम क्रीम आहेच आहे. पण ज्यांना म्हणजे पैसे सेव्ह करायचे आहेत त्यांच्यासाठी पण हा पर्याय काही वाईट नाहीये. आणि असं नाहीये की फक्त एकच स्ट्रोक क्रीम बाजारात आहे. दुसऱ्या ब्रँड्सच्या पण भरपूर म्हणजे छान छान स्ट्रोक क्रीम तुम्हाला बघायला मिळतील रिझनेबल कमी पैशामध्ये. पण जर का सिमिलर रिझल्ट तुम्हाला घरी बसल्या बनवता येत असेल आणि तेच काम करत असेल तर मग थोडेफार तरी पैसे कशाला घालवायचे. तुम्हाला जर का हा इंडियन जुगाड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू. या व्हिडिओसाठी मला माझं टॉप सिक्रेट शेअर करायला लागलं. सगळ्यांना वाटायचं माझं स्किन नॅचरली ग्लो करतंय, पण त्याच्या मागचं सिक्रेट आज मी शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर का हा इंडियन जुगाड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.